पालघरची तब्बल 30 किलोमीटरची पायपीट करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च मनोर या ठिकाणी मैदानावर विसावलाय। आज सकाळी 10 वाजता पुन्हा हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल। संध्याकाळच्या दरम्यान हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल असा अंदाज आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडे। प्रवीण, बरोबर 10 वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच करणार आहे। तासभर शिल्लक आहे, पण मुळात 2 प्रमुख मागण्या आहेत। इतर तर मागण्या आहेच, पण त्याचबरोबर जिल्ह्यात येऊ घातलेलं वाढवण बंदर आणि मुरबे इथं जिंदाल बंदर जे येऊ घातलंय ते रद्द करावं, या मागणीकरता हा लॉंग मार्च निघतोय। काय वाटतंय इथल्या मागणी करणाऱ्या या आंदोलनकर्त्यांना? नक्कीच लागवी आपण बघू शकतात की पालघर जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी विविध 12 मागण्या आहेत। या मागण्यांसाठी लॉंग मार्च काढलेला आहे आणि हा लॉंग मार्च काल निघाला। साधारणपणे 2 वाजता काल या लॉंग मार्चला सुरुवात झाली आणि आज हा लॉंग मार्च आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर काल रात्रीपर्यंत या लॉंग मार्चने 30 किलोमीटरचा प्रवास हा पूर्ण केलेला आहे आणि मनोर येथील हे जे मैदान आहे, मोकळं मैदान आहे, या मैदानावर हा वास्तव्यासाठी थांबलेला आहे। आता काही वेळातच हा मोर्चा आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामधील जमीन, जल आणि जंगल हे जे प्रमुख विषय आहेत या आदिवासी बांधवांचे, या विषयांसाठी ह्या बांधवांनी मोर्चा काढलेला। त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये येऊ घातलेलं वाढवण बंदर आहे आणि मुरबे बंदर आहे। त्याचप्रमाणे टेक्सटाईल पार्क येत आहे पालघर जिल्ह्यामध्ये, या पार्कला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि याच बंदर हे जे मुरबे बंदर आहे आणि वाढवण बंदर आहे, या बंदरामुळे स्थानिक पातळीवर कुठेतरी भूमिपुत्र आहे, हा स्थानिक कोळी बांधव आहे, शेतकरी बांधव आहेत, हे कुठेतरी देशोधडीला लागतील अशी भावना आहे। त्यामुळे हे बंदर आणि हे जे प्रकल्प येत आहेत या प्रकल्पांना कुठेतरी हे येऊ नये, पालघर जिल्ह्यामधून हे प्रकल्प हद्दपार व्हावे यासाठी हा जो लॉंग मार्च आहेत या मागण्या आहेत, या मागण्या या लॉंग मार्चमध्ये केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या लागवी तर हा जो लॉंग मार्च आहे हा पुढे मुंबईच्या दिशेने म्हणजे मंत्रालयाच्या दिशेने कूच करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। लागवी निश्चित प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। विविध मागण्यांकरता हा लॉंग मार्च आता निघतोय। आज या माकपाच्या लॉंग मार्चचा 2रा दिवस आहे। आम्ही आज लॉंग मार्च आली ते आमचं फार प्रश्न हा स्मार्ट मीटर आहे, त्याच्यात आम्हाला पहिला मीटर होता त्याच्यात 100 बिल यायचा, तर आता आम्हाला 30 मीटर बदलून दिला, स्मार्ट मीटर दिला, तर आम्हाला आज 2000वर हे बिल येईल। आमचे आज रोजगाराचा प्रश्न आहे, मजुरी नाही, जगायचा कसा यो प्रश्न आहे। त्याच्यात आम्ही सांगू काय, आम्हाला आमचे पोरा आम्ही हाल अपेक्षा करून आमची पोरा शिकवेला हा, ते पोराला नोकऱ्या नाही। आज सरकार म्हणजे आम्हाला बाई लोकाला आम्हाला फसवा निघाला। 15,000 2014ला 15 लाख सांगलं ना, आम्हाला आता 15,000 महिन्याला दिजत। आम्ही सरकारला आज जाब विचारायचे हा काय, आम्हाला तुमचं 1500 रुपये नको, आमचे पोराला जर एक पोराला 10,000ची महिन्याला नोकरी दिली तर आमच्या घरात 2 पोरा हा तर 20,000 येते, तुझे 1500 रुपयाची आम्हाला गरज नाही, ही पण आम्ही जाब विचारायचे हा। पाणीचा प्रश्न, आम्ही आमच्या बायका म्हणजे पुरुषाच्या जोडीला तर काम करतोच, पण घराचा अनेक मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांकरता हा लॉंग मार्च निघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।